शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दुपारनंतर थोडासा बदल आपल्याला वातावरणामध्ये बघायला मिळणार आहे. काही भागात रिमझिम पाऊस तर काही भागात थोडासा मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे. मित्रांनो, हे 2-3 दिवसाचे जे पावसाचं वातावरण आहे हे आपण कोणकोणत्या भागात आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आपले गाव, तालुका, जिल्हा आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. तुम्ही कोणत्या भागातून बघत आहात आम्हाला नक्कीच सांगा. आता सुरुवात करूया मित्रांनो कमी दाबाच्या क्षेत्राची. बऱ्याचशा भागात कमी दाबाचे क्षेत्र सुरू झालेले आहे बघायला मिळत आहे. तर कमी दाबाचे क्षेत्र आपण कसं ओळखायचं? बंद हवेचं ठिकाण म्हणजे या ठिकाणी आपल्याला कमी दाबाचे क्षेत्र असं समजायचं. मित्रांनो, आता पावसाची शक्यता कोणकोणत्या भागात आहे आपण याची माहिती आता घेत आहोत. आज दुपारनंतर म्हणजे 19 जुलैला आपल्याला पावसाची शक्यता कोणत्या भागात वर्तविली जाणार आहे? मित्रांनो, दुपारनंतर बदल होईल वातावरणामध्ये. तर आपल्याला दुपारनंतर मुंबई भागामध्ये पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. तर या ठिकाणी आपण बघितलं की मुंबईमध्ये आपल्याला पावसाची शक्यता दुपारनंतर वर्तविली जाणार आहे. त्याचबरोबर शहापूर आहे, तसेच गोटी इगतपुरीचा भाग आहे, इथे आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळत आहे. रिमझिमपेक्षा जास्त जव्हार, मुखाडा, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी पाऊस आहे. तर नाशिक सिटी, सिन्नर, निफाड, दिंडोरी, चांदवड, मनमाड, नांदगाव, येवला, कोपरगाव, वैजापूर, तसेच गंगापूर, खिरडी या ठिकाणी आपल्याला रिमझिम पाऊस बघायला मिळणार आहे. तर या ठिकाणी नाशिक भाग आणि सिन्नर भाग इथे आपल्याला रिमझिम पाऊस बघायला मिळणार आहे. तर संगमेरच्या काही भागात जर बघितलं तर संगमेरमध्ये सुद्धा आपल्याला काही तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस बघायला मिळत आहे. त्याचबरोबर आपल्याला अकोली, संगमेर या ठिकाणी थोडासा या ठिकाणी पाऊस बघायला मिळत आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात जर बघितलं इथे सुद्धा आपल्याला रिमझिम पाऊस बघायला मिळत आहे. तसेच हंतूर, कन्नड आणि या ठिकाणी बोलठाणचा काही भाग आहे इथे आपल्याला मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे. आज दुपारनंतर जे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे, तर पुण्यामध्ये जर बघितलं तर रिमझिम पाऊस सुरू होणार आहे. महाड, महाबळेश्वर आहे, पुणे सिटी आहे, दौंड आहे, कर्जत, करमाळा आहे, बारामती, इंदापूर, अकलूज या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आहे. तसेच रत्नागिरी आणि साताऱ्याच्या भागात सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळत आहे. रिमझिमपेक्षा जास्त पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. आता बाकीच्या भागांमध्ये संध्याकाळच्या वातावरणामध्ये बघूया कोणत्या भागात बदल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. आज या ठिकाणी आपण 19 तारखेचं रविवारचं वातावरण बघत आहात. त्यानंतर दुपारनंतर आणखी संध्याकाळी आपल्याला बदल बघायला मिळणार आहे. तर त्या बदलामध्ये आपल्याला महाड, महाबळेश्वरमध्ये थोडा जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. बारामती, इंदापूर, अकलूज, बार्शी या ठिकाणी संध्याकाळी आपल्याला आणखी जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. सोलापूर, पंढरपूर, सांगोले, अक्कलकोट या ठिकाणी जर बघितलं इंदपर्यंत तर रिमझिम पाऊस थोडा मध्यम स्वरूपाचा असणार आहे. त्याचबरोबर इकडे चाळीसगावच्या भागात जर बघितलं तर चाळीसगावच्या भागात आपल्याला संध्याकाळी जोरदार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. चाळीसगाव, मेहुणबारे, नांद्रे या ठिकाणी शिवापूर आहे, जोरदार पाऊस पडणार आहे. संध्याकाळचं वातावरण आहे. आज 19 तारीख आहे. तसेच या ठिकाणी शेरूरमध्ये बघू शकतो काही धरण क्षेत्राच्या भागात सुद्धा, लाखणीच्या काही भागात आपण नांद्रेमध्ये बघितलं इथे सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्याचबरोबर शिरूड आहे, इथे आपल्याला पावसाची शक्यता आहे. पोरोलाचा भाग आहे या ठिकाणी, पाचोऱ्याच्या भागात सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आहे. तर अंबळनेर, धुळे, धारणगाव इथे पाऊस आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा बघायला मिळणार आहे. तसंच जामनेर आणि बोरनेरचा काही भाग या ठिकाणी आहे तर इथे मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. शेगाव आहे, भोकरन आहे, चिखली आहे, इथे सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आहे. तर मेहकर, वाशिम, जिंतूर, हिंगोली, उमरखेड, पुसद ह्या ठिकाणी सुद्धा रिमझिम पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. मित्रांनो, हा पाऊस का आहे? कारण कमी दाबाचे क्षेत्र आहे, बंद हवेचं ठिकाण आपल्याला बघायला मिळत आहे, त्यामुळे हा पाऊस ऍक्टिव्ह झालेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. पंढरकवाडा, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी सुद्धा रिमझिम पावसाची शक्यता आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला पावसाची शक्यता आहे. काही भागात रिमझिम बघितला आपण, काही भागात जोरदार बघितला. त्यानंतर पुन्हा एकदा रात्रीच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर रात्रीच्या वातावरणामध्ये आपल्याला बीड भागामध्ये वाडवानी, मांजलगाव, पाली, गंगाखेड, पळम आहे, अहमदपूर आहे, अंबेजोगाई आहे, कंदर आहे, पूर्णा, बसमत, परभणी, नांदेड या ठिकाणी आपल्याला रिमझिमपेक्षा थोडा मध्यम पाऊस बघायला मिळत आहे. अकोला, अमरावती, यवतमाळ, हिंगणघाट, नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी गडचिरोलीपर्यंत वाशिम इथे आपल्याला रिमझिम ते मध्यम पाऊस बघायला मिळत आहे. हे आज रात्रीचं वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे.
कमी दाबाचे क्षेत्र ॲक्टिव्ह झाल्यामुळे आपल्याला या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुन्हा एकदा नांदेड, परभणी, बीडच्या काही भागात आपल्याला मध्यरात्रीसुद्धा आपल्याला काही भागात पावसाची शक्यता आहे. तर चंद्रपूर, गडचिरोलीच्या भागात मध्यरात्रीनंतर थोडा जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. आता आपण एक शॉर्टकट आढावा 20 तारखेचा घेऊया, की 20 तारखेला सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आहे. 20 तारखेला आपल्याला दुपारनंतर पुन्हा बदल होईल. तर रत्नागिरी, सातारा या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता आहे. तर मुरुड, जिंजिरा, महाड, महाबळेश्वर, लवासा या ठिकाणी पुण्याच्याही काही भागात आणखी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. तर मुंबईमध्ये आपल्याला हलका ते मध्यम पाऊस सुरूच राहणार आहे. त्यामध्ये वसई, विरार, ठाणे तसेच शहापूर आहे, इकडे वाडा, त्र्यंबकेश्वर, जव्हार, मोखाडा, घोटी या ठिकाणी त्र्यंबकेश्वर आहे, पेठ आहे, सुरगाणा आहे, या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता आहे. नाशिक सिटी, दिंडोरी, निफाड, सिन्नर या ठिकाणी रिमझिम पाऊस सुरूच राहणार आहे. त्याचबरोबर चांदवड, मनमाड, नांदगाव, येवला, कोपरगाव, वैजापूर, खिरडी या ठिकाणी सुद्धा रिमझिम पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. सटाणा आहे, नामपूर आहे, मालेगाव, नांदगाव, सापुतारा या ठिकाणी मध्यम तर नाही परंतु हलका पाऊस या ठिकाणी बघायला मिळत आहे. त्याचबरोबर 20 तारखेच्या अंदाजामध्ये आपण धुळे, अंबळनेर, धारणगाव, पोर्ला, चोपडा या ठिकाणी आपल्याला हलक्या पावसाची शक्यता आहे. तर बलवाडीच्या भागात सुद्धा तसेच पाचोऱ्याचा काही भाग आहे, शेगाव आहे, तसंच जामनेर आहे, पेशावर आहे, कन्नड आहे, फुलंब्री आहे, बोकरण आहे, जाफराबाद आहे, देऊळगाव राजा, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपल्याला रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. लोणार, रिसोर्ट, मेहकर, शेतपल या ठिकाणी तसेच मालेगाव, वाशिम, पारतूर, मंगळूर, पीर, करंजा, लाट या ठिकाणी आपल्याला रिमझिम पावसाची शक्यता आहे. तर मूर्तिजापूर, अकोला, पेठ, दर्यापूर, अमरावती, चंदूर, अकोट, तेल्हारा, अंजनगाव, अंचलपूर, चिखलदरा या ठिकाणी सुद्धा रिमझिम पाऊस बघायला मिळत आहे. तसेच मोर्शी, वारूड, नारखेड आहे, पंढरकवाड आहे, काटोल आहे या ठिकाणी आपल्याला थोडा मध्यम पाऊस आहे. तर नागपूर, महुदा, भंडारा, उमरेड या ठिकाणी सुद्धा आपल्याला रिमझिम पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी अंजन, मोरगाव आहे, साकोली आहे, इकडे गोंदियाचा भाग आहे, गोंदियामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. या ठिकाणी आपण बघू शकता जबरदस्त पाऊस आपल्याला या ठिकाणी 20 तारखेला दुपारनंतर बघायला मिळत आहे. आणि इकडे बार्शी, सोलापूर आहे, लातूरचा काही भाग आहे, धाराशिव आहे, कर्जत, करमाळा आहे, इथे सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस आहे. पंढरपूर, सांगोली, सोलापूर, अक्कलकोट या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. मुंबईमध्ये आपल्याला पाऊस सुरूच राहणार आहे. त्यानंतर 20 तारखेला पुन्हा एकदा संध्याकाळच्या वातावरणामध्ये आपल्याला जोरदार ते मध्यम पाऊस बघायला मिळत आहे. काही भागात हलका असेल तर काही भागात जोरदार असेल. तर त्यामध्ये कोणते भाग असणार आहे? धुळे, अंबळनेर, जळगाव, चोपडा, शेगाव आहे, या संपूर्ण ठिकाणी आपल्याला पाऊस आहे. इथे आपण बघू शकतो चोपडा आहे, बुलढाणा आहे, मोठाला आहे, बोदवड आहे, मलकापूर आहे, या संपूर्ण ठिकाणी पाऊस आहे. तर इकडे जालना, देऊळगाव राजा, जाफराबाद, भोकरण, छत्रपती संभाजीनगर इथे सुद्धा आपल्याला 20 तारखेला संध्याकाळी पाऊस आहे. पारतूर आहे, शेलू आहे, या ठिकाणी जिंतूर आहे, माट आहे, या ठिकाणी परभणी, पूर्णा, बसमत, नांदेड, अंधरपूर आहे, पळम आहे, गंगाखेडा आहे, कंधर आहे, अहमदपूर आहे, इथे सुद्धा पावसाची शक्यता आहे. तर बीड आहे, लातूर आहे, धाराशिव आहे, या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. सोलापूर भागात सुद्धा आपल्याला जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. काही तुरळक ठिकाणी तर काही भागात आपल्याला रिमझिम पावसाची शक्यता आहे. 20 तारखेचा हा अंदाज आपण बघितलेला आहे. तर 20 तारखेला मध्यरात्री जर बघितलं तर मध्यरात्री आपल्याला फक्त मुंबई, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, गोंदिया या भागात आपल्याला रिमझिम पावसाची शक्यता बघायला मिळू शकते. मित्रांनो, आता 21, 22, 23 तारखेला सुद्धा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याचे फुल डिटेल व्हिडिओज आपल्याला संध्याकाळच्या अपडेटमध्ये बघायला मिळणार आहे.